नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत रहस्यमय हवेली या कथेच्या सफरीवर. भाग पुढला. कुठेही गर्दी जमायला वेळ लागत नाही. एखादी स्कूटर फुटपाथवर चढली तरी गर्दी आणि रस्त्याला खड्डा पडला तरी गर्दीत चालता माणसे 5 मिनिटासाठी थांबली तरी हजारोंचा जमाव. जेव्हा कोर्टासमोर एक बंद पोलिसांची गाडी थांबली आणि एका सुंदर तरुणीला पोलिसांच्या कडक पहाऱ्यात खाली उतरवण्यात आले, तेव्हा गर्दी झाली नसती तरच नवल वाटले असते. अगदी हजारो प्रेक्षकांनी हा म्हणता तिथे गर्दी करून सोडली. ती तरुणी अतिशय सुंदर होती, अतिशय घाबरलेली होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते आणि लाल बुंद झाले होते. केस विस्कटले होते. ती इतकी घाबरली होती की कपड्यांचेही तिला भान नव्हते. अंगावरची साडी कशीबशी गुंडाळली होती. सर्वांच्या नजरा चुकवीत ती पोलिसांच्या पहाऱ्यात कोर्टाच्या आवारात शिरली. बाहेरच्या वरांड्यातील एका खुर्चीत तिला बसवण्यात आले. सभोवताली पोलिसांचा कडक पहारा सुरू झाला. आता मात्र हजारो नजरा चुकवणे तिला शक्य नव्हते. इन्स्पेक्टर माने थोड्या अंतरावर उभे होते. त्यांची अधूनमधून नजर त्या तरुणीवर पडत होती. त्यांच्या इमानात त्या तरुणीला पाहताच संघर्ष उडाला होता. पण ते कायद्याच्या चाकावरीतून त्या तरुणीला कोणतीही मदत करू शकत नव्हते. तिला मॅजिस्ट्रेट पुढे उभी करायला अद्याप अवधी होता. कंटाळवाने वाट पाहणे त्यांना भाग होते. कोर्टात आले की अशीच वाट पाहावी लागते याची कल्पनाही त्यांना होती. अचानक गर्दीतून पुढे आलेल्या तरुणीकडे ते पाहतच राहिले. अगदी ध्यानीवाणी नसलेली व्यक्ती अचानक गर्दीतून पुढे आली आणि इन्स्पेक्टर माने दचकल्यासारखे झाले. कारण जेव्हा जेव्हा ती तरुणी अशा काही प्रकरणात सुरुवातीला प्रवेश करती झाली तेव्हा काहीतरी भानगड व्हायला सुरुवात झाली होती. पण ही केस अगदी सरळ होती आणि या भानगडीला कोणतेही फाटे फुटू शकणार नाही याचा मानेंना विश्वास होता. ताई, तुम्ही इथं कशा? इन्स्पेक्टर मानेंनी ती तरुणी जवळ येताच आश्चर्याने विचारले. मनात ठरवूनही ते स्वतःच्या चेहऱ्यावर आश्चर्य न आणता राहू शकले नाहीत. गर्दी पाहून आले. तुम्हाला दुरूनच पाहिलं. रजनी त्या तरुणीकडे पाहत शांतपणे बोलली. ती तरुणी का कोण जाणे, पण रजनी काटकरकडे रोखून पाहत होती. हिला तुम्ही ओळखता? मानेंनी अचानक भानावर येत प्रश्न विचारला. नाही, पण कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. वर्तमानपत्रात हिचा फोटो तुम्ही पाहिला होता. हिचा डान्स शिकवण्याचा क्लास आहे ठाकूरद्वारमध्ये. आता आलं लक्षात. हिच्या वर्गाच्या मदतीसाठी गेल्या महिन्यात वर्गातील मुलींनी कार्यक्रम सादर केले होते. फार गाजला होता तो कार्यक्रम. हो, वर्तमानपत्रात फोटोही छापून आले होते. सुधा बोरावके. हो, माने दबक्या आवाजात बोलले. पुन्हा रजनी काटकरची नजर तिच्या नजरेला भिडली. डोळ्यांच्या भाषेत दोघीही काहीतरी बोलत नाहीत ना असाच भास मानेंना होत राहिला. दुसरी कोणी व्यक्ती असती तर इन्स्पेक्टर मानेंनी तिला सरळ सरळ हाकलून काढली असती. पण रजनीला ते जा म्हणून सांगू शकत नाहीत. ती समोर येताच आपल्या मनावर इतके दडपण काय येते हेच मुळी त्यांच्या लक्षात येत नव्हते. खुनाचा आरोप आहे हिच्यावर? हो, सिद्ध झाला आरोप. ताई, भक्कम पुरावा आमच्या हातात आहे. सिद्ध होणं न होणं हे कोर्टात ठरणार आहे. माने, मी हिच्याशी बोलू शकते? नाही. तुम्ही समोर थांबा. मी भलतं सलतं काहीही बोलणार नाही, ती थंडपणे बोलली. पण इन्स्पेक्टर मानेंनी सरळ सरळ नकार दिला. हिची भेट करून दिली तर यदाकदाचित ही कैदीही नाहीशी होऊ शकेल हेच दडपण त्यांच्या मनावर होते. सुधा बोरावकेला कोर्टात उभे करण्याची वेळ आली. आरोपपत्र सादर करण्यात येणार नव्हते तर प्राथमिक पुरावे सादर करून 7 दिवसांचा रिमांड पोलिसांना मागून घ्यायचा होता. तासाभरात कोर्टात नेलेल्या सुधाला बाहेर आणण्यात आले तेव्हा तिच्या डोळ्यातील अश्रू संपले होते किंवा थांबले होते. पदर तोंडावर धरून ती सर्वांचे डोळे चुकवण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होती. तिला का पकडण्यात आले हे मात्र अनेकांना माहीत नव्हते. 7 दिवसांचा रिमांड घेऊन पोलिसांनी तिला पुन्हा बंद गाडीत घातले. तोपर्यंत रजनी काटकर तिथेच होती.
इन्स्पेक्टर माननकडे तिचे मुळीच लक्ष नव्हते, पण मानननी मात्र तिच्यावरचे आपले लक्ष मुळीच ढळू दिले नव्हते. गाडी निघून गेली आणि इन्स्पेक्टर माने रजनीजवळ आले. ती एकटक दूर दूर जाणाऱ्या बंद गाडीकडे रोखून पाहत होती. इतक्या गर्दीत मानेजवळ आल्याचेही भान तिला नव्हते. ताई, विचार कसला करता? अचानक तंद्रीतून मानेने तिला जागे केले. ती दचकल्यासारखी झाली. माने येऊन असा प्रश्न विचारतील हे तिच्या ध्यानीमनीही नव्हते. काय? कसलाच नाही. माने, ही मुलगी मला खुनी वाटत नाही, रजनी गंभीरपणे बोलली आणि तिने एक एक पायरी उतरायला सुरुवात केली. मानेही तिच्याबरोबर चालत होते. मुद्दाम ते गाडीतून गेले नव्हते. कशावरून? ते नाही मला सांगता येणार, पण ही मुलगी खुनी नाही, रजनी ठसक्यात बोलली आणि आपल्या कारचे दार तिने उघडले. वर्गातील मुलींना अगदी मग्न होऊन सुधा बोरावके शिकवित होती. ती सांगेल तसे हात आणि पाय हलवण्याचा प्रयत्न 4-5 मुली करत होत्या. तोच दार ठोकल्याचा आवाज आला. कपाळावर आठ्या आणीत तिने मुलींना थांबण्याचा इशारा केला. चिडलेल्या अवस्थेत तिने दार उघडले. बाहेर दणकट शरीराचा उंचापुरा तरुण उभा होता. तिच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या. काय काम आहे? तिने कठोर नजरेने त्याच्याकडे पाहत विचारले, पण त्याच्या चेहऱ्यावरचे मंद हास्य मात्र लोप पावले नाही. मला तुमच्याशी खाजगी बोलायचं होतं, रुबाबशीर आवाजात त्या तरुणाने सांगितलं. कशाबद्दल? त्याच्या उत्तराने ती गोंधळली. विषय अगदीच वेगळा आहे, एका तुमच्याकडे शिकणाऱ्या मुलीचा. हसत बोलणारा तो तरुण गंभीर होत बोलला आणि सुधा बुचकळ्यात पडली. त्या तरुणाला तिने बाजूच्याच ऑफिसच्या खोलीत नेले. तिच्या समोरच्याच खुर्चीवर तो बसला. त्याच्या मनात गोंधळ माजला असावा याची जाणीव तिला झाली. मिस बोरावके, तुमच्याकडे एक महानंदा पाराशर नावाची मुलगी येते? हो. तिच्या बाबतीत तुम्ही मला मदत करायला हवी आहे, त्या तरुणाने गंभीरपणे सांगितले. आणि प्रेम प्रकरणाचाच हा एखादा प्रकार असावा याची खात्री तिला झाली. अशा प्रकाराने तिच्याकडून प्रोत्साहन मिळणे शक्य नव्हते. अत्यंत कडक शिस्तीत तिचा वर्ग चालला होता. वर्गात आलेल्या मुली तिला टरकून होत्या. त्या बाबतीत मी तुम्हाला काही मदत करू शकणार नाही, सुधा बोरावकेने कठोर शब्दात ठामपणे सांगितले आणि त्या तरुणाच्या डोळ्यात कठोर भाव प्रकटले. मिस बोरावके, मी जे तुम्हाला सांगतो ते तुमच्या तोंडून अन्यत्र कुठेही बोलला जाता कामा नये. तसे झाले तर तुमच्या जीवाला धोका आहे, कारण या प्रकरणामागे अतिशय शक्तिमान अशी संघटना आहे. तो तरुण बोलत होता आणि स्वतःला अतिशय कडक समजणारी सुधा भीतीने थरथर कापत होती. त्या तरुणाच्या चेहऱ्याकडे पाहूनच तो सत्य बोलतो आहे हे तिला पटत होते. तुम्ही जर माझ्या सूचना पाळल्या नाहीत तर एखाद्या अपघातात तुम्ही अडकू शकता किंवा एखाद्या सुरा तुमच्या छातीत खुपसला जाऊ शकतो. मुंबईची माहिती तुम्हालाही आहे. तसं पाहिलं तर या मुंबईत काहीही घडू शकतं. तुम्हाला माझ्याकडून हवंय तरी काय? दबलेल्या आवाजात तिने विचारले. ती मुलगी, पण ती माझ्याकडे थोडीच राहते. ती कोट्याधीशाची मुलगी आहे. हो, त्याच्याच मदतीनं मी हा वर्ग सुरू केला. माझी पहिली विद्यार्थिनी तीच आहे, म्हणूनच इथे आलो. तिच्या गाडीत 2 हत्यारबंद रक्षक असतात. शिवाय ड्रायव्हर सैन्यातील हवालदार आहे, त्याच्याकडेही शस्त्र असतं. हो, सुधा घाबरली होती आणि हा नेमक्या कोणत्या उद्देशाने आलेला आहे हे ती पाहत होती. तिच्याशी बोलणं देखील मला जमणार नाही. पण मला तिच्याशी बोलायचं आहे. ती येण्यापूर्वी अर्धा तास मी इथे येईन, या खोलीत बसेन. ती आली की तिला घेऊन तुम्ही आत या. मला 10 मिनटे पुरे आहेत. तिनं घरी सांगितलं तर? ते तुम्ही पहा. तेवढा धोका तुम्हाला पत्करायला हवा. पण का? तुम्हाला जिवंत राहायचं आहे म्हणून. त्या तरुणाचा आवाज कठोर होत गेला आणि सुधा बोरावके अतिशय हादरली होती. घाबरून आणि मृत्यूच्या भीतीने तिचे लक्ष वारंवार त्याच्या चेहऱ्याकडे जात होते आणि डाव्या हाताने ती गळा आचपडत होती. मिस बोरावके, तुम्हाला जगायचं आहे. अगदी साधीसुधी कामगिरी आम्ही तुमच्यावर सोपवित आहोत. त्यावेळी जाताना मी तुम्हाला 2000 रुपये देणार आहे. तुम्ही शब्द दिलात तर मी या क्षणी ही 2000 रुपये देऊ
जाऊ शकतो. नको, मला विचार करू दे. जरूर करा, पण ही गोष्ट तुमच्यापुरतीच ठेवा, कारण तुम्हाला जगायचं आहे. हो, मी उद्या तुम्हाला भेटेन, पण इथे नको. या मुलींना ते सहन होणार नाही. संशयाचं वातावरण पसरेल, ती दबक्या आवाजात म्हणाली आणि तो तरुण हसला. नाही, मी कुठेही वेगळ्या ठिकाणी तुम्हाला भेटेन. तुम्ही मुळीच काळजी करू नका. आमची काळजी तुम्ही घ्या, तुमची आम्ही घेऊ. तो तरुण झटक्यात उठला आणि तरातरा तिथून निघून गेला. बाहेरच्या मुलींना काहीही वाटले नाही. अधूनमधून क्लासची चौकशी करण्यासाठी माणसे ये जा करीत होती. क्लासमध्ये शिकवण्यास तिचे मुळीच लक्ष लागत नव्हते. ती घाबरलेली होती. तिने मुलीला लवकरच सोडून दिले. संध्याकाळी सुट्टी देण्यात आल्याचीही तिने नोटीस लावली, कारण संध्याकाळीच महानंदा येणार होती. तिच्या मनात थैमान सुरू झाले. भयंकर विचार तिच्या डोक्यात घोळू लागले. तो तरुण धमकी दिल्याप्रमाणे वागल्याशिवाय राहणार नाही हे तिला पटले होते, पण धमकी दिली म्हणून ती कोणतीही तडजोड करायला तयार नव्हती. कारण महानंदाच्या वडिलांनी तिला मोठे केले होते. तिच्या आईवडिलांनीच ही जागा क्लाससाठी तिला घेऊन दिली होती, आणि आता महानंदाबरोबर त्या तरुणाला बोलू द्यायचे हे मानायला ती तयार नव्हती. पण नाही मानले तर तिला धोका होता. दुसऱ्या दिवशी ती कशीबशी वर्गात आली. सर्व मुली श्रीमंतांच्या होत्या. एकाएकी वर्गाला सुट्टी देणे तिला जमण्यासारखे नव्हते. विचारांच्या तंद्रीत ती बसमधून उतरली आणि झपाझप वर्गाच्या रुखाने चालू लागली. मिस बोरावके, मी तुम्हालाच भेटायला चाललो होतो. एकाएकी तिच्या कानात आवाज शिरला. तो आवाज ती जन्मात विसरणे शक्य नव्हते. झपाझप पावले टाकीत तो तरुण तिच्याच रुखाने येत होता. शरीराचा थरकाप उडाला होता तिच्या. काय ठरलं? घाईघाईत त्याने विचारले. मी ठरवलं नाही. कसेबसे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले. आज ठरवणार होता. हो, पण मी निर्णय घेऊ शकले नाही. तिला धोका निर्माण झाला तर मी आयुष्यातून उठेन, ती थरथरत्या आवाजात बोलली. तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. त्या तरुणाकडे पाहण्याचे धैर्य देखील तिला नव्हते. पण तिला धोका होणार हे तुम्हाला सांगितलं कोणी? त्या तरुणाने आश्चर्याने विचारलं. मला तसं वाटलं. अजिबात नाही. मी तुमच्याच ऑफिसात बसून तिच्याशी बोलणार आहे, किंवा दुसरा एखादा माझा सहकारी येईल. बोलून होताच फार तर 10 मिनिटात तो निघून जाईल. तर तू त्यांना सांग. बळजबरीने तो आला. काही बोलायचंही त्यानं संधी दिली नाही. तिच्याबरोबर तिचे रक्षक नाहीत काय? आहेत, पण ते वर्गाच्या बाहेर असतात. ठीक आहे, पण मी काही गडबड केली तर ते मला जिवंत सोडतील काय? मला माझ्या जीवाची भीती नाही? त्या तरुणाने थंडपणे विचारले, आणि अखेर तिने अनुमती दिली. ती समोरच राहणार होती. शक्यतो तिला नजरेआड करू द्यायचे नाही असाही विचार तिने केला. दुपारचे 3:30 वाजले. 4 वाजता महानंदा येणार होती. तिची छाती आता धडधडू लागली. उगाचच मनात नाना विचारांचे तरंग उठू लागले. परिस्थिती गंभीर तर नाही ना? पण शंका घ्यायला काही जागा नव्हती. तो याच ऑफिसच्या खोलीत तिच्याशी बोलणार होता. हे प्रेम प्रकरण नव्हते, कारण प्रेम करण्याइतकी जाणीव तिला नव्हती. एक तरुण उघड्या दारातून आला. मी तिला भेटायला आलो आहे, त्याने हलक्या आवाजात सुधाला सांगितले. कुणाला? नकळत तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. महानंदाला, त्या तरुणाने कठोर आवाजात सांगितले. बोलणारा तरुण हा अगदीच तरुण नव्हता. त्याचे डोक्याच्या उजव्या बाजूचे केस पिकल्यासारखे झाले होते. त्याचे वय 40ला जाऊन भिडले असावे असे तिला वाटले होते. शिवाय सकाळी मिळालेल्या 2,000 रुपयांचा मेंढेपणाही तिच्या मनातून जाणे शक्यच नव्हते. आत या, ती कशीबशी दबक्या आवाजात बोलली. त्याला सकाळी सुधाला भेटून गेलेल्या तरुणाने कल्पना दिली असावी. आत बोलावताच तो सरळ ऑफिसच्या खोलीत शिरला. मुकाट्याने तो एका खुर्चीत बसला. सुशिक्षित वाटत होता. अंगावरचे कपडे भपकेबाज होते. भारी किमतीचे होते. येताना त्याने कोणतेही वाहन आणले नव्हते. चालतच वर्गापर्यंत तो आलेला तिने पाहिला होता. 4 वाजले आणि एक आलिशान कार वर्गाच्या दारात येऊन उभी राहिली. एका रक्षकाने खाली उतरून दार उघडले आणि एकटीच महानंदा धावत वर्गात शिरली.
तिचं वय फार तर 15-1 वर्षांचे होते. महानंदा, तुला भेटायला कोणीतरी आलेले आहे, सुधा तिचा हात धरून गंभीरपणे बोलली. आणि महानंदा गंभीर बनली. कोण? मला माहीत नाही. तुझ्या डॅडीचे ते ओळखीचे आहेत. कुठे आहेत? ऑफिसमध्ये. आज जाऊन भेट, सुधाने सांगितले. आणि तिचे हृदय धडधडू लागले. पुढे काय घडणार आहे हे मात्र तिच्या डोक्यात आले नाही. त्याने तिला शिव्या दिल्या तर महानंदा ऐकून घेणार नाही. सरळ ती अंगावर हात घालेल किंवा जोरात बाहेरच्या आपल्या रक्षकांना हाक मारेल, हे तो ओळखून होता. आणि तसे झाले तर भरपूर फी देणारे एक गिऱ्हाईक आणि न सांगता मदत करणारे एक कोट्याधीश कुटुंब दूर जाणार होते. बाईंनीच आपल्याला त्याला भेटायला ऑफिसात पाठवले हे महानंदा सांगितल्याशिवाय थोडीच राहणार होती. विचारांच्या तंद्रीत असतानाच त्या तरुणाचे एक वाक्य तिच्या कानात शिरले. त्या वाक्यात फारसा अर्थ नव्हता. एक ओळखीचे माणूस फार वर्षांनी भेटले की असे उद्गार कुणीही काढत असे. नंतर धप असा आवाज झाला. लागोपाठ एक किंकाळी बाहेर फुटली. धाड असा आवाज आला आणि वेड्यासारखी ती आत धावली. कुणीतरी खिडकीतून उडी मारली असावी असे तिला वाटले. महानंदा खाली पडून तडफडत होती आणि तिच्या छातीवर रक्त आले होते. सूर्याची लखलखीत मूठ दिसत होती. वेड्यासारखी ती खाली वाकली आणि तिने मूठ धरून सुरा जोरात खेचला. रक्त तिच्या अंगावर उसळले आणि त्याचवेळी तिचा सूर्याचा हात मागून मजबूत पंजात पकडला गेला. पोलीस आले तेव्हासुद्धा ती वेड्यासारखी घाबरलेली होती. तिचा एक शब्दही ऐकायला पोलीस तयार नव्हते. महानंदाचा खून केला म्हणून तिलाच मुद्देमालासह अटक करण्यात आली होती. आणि दुसऱ्या दिवशी त्या बातमीने वर्तमानपत्रांची पहिली पाने गाजली होती. जुहू येथील आलिशान बंगल्यासमोर एक फियाट कार उभी राहिली. फाटकाबाहेरच ती थांबली होती. कारमधून एक देखणी तरुणी खाली उतरली. तो बंगला मनहर पाराशर या कोट्याधीश व्यक्तीचा होता. 1 वर्षापूर्वीच पाराशर गूढरित्या मृत्यू पावले होते. त्यांचा भयानक अपघात झाला होता. पण त्यांच्या शरीरातून अपघाताच्या वेळी रक्त आले नव्हते. अपघात होण्यापूर्वी 4-5 तास आधीच मनहर पाराशरचा खून झालेला आहे असे डॉक्टरांचे मत होते. ती तरुणी फाटकाजवळ आली आणि एक दणकट शरीराच्या तरुणाने दार उघडले. तिच्याऐवजी पुरुष असता तर त्या पहारेकराने कोण हवंय हे वाक्य प्रथम विचारले असते. बंगल्यात खबर दिली असती आणि त्याला संमती मिळाली तरच आत सोडले असते. फाटक किंचित उघडण्यात आले आणि ती तरुणी त्या तरुण रक्षकाच्या मागून फाटकातून फरलांगभर आत असलेल्या बंगल्यापर्यंत चालत निघाली. फाटकाजवळ दुसरा खाकी वेशातील गुरखा तिने पाहिला होता. या बंगल्यावर इतका कडेकोट बंदोबस्त का हे तिच्या लक्षात आले नाही. बंगल्याच्या पोर्चमध्येच तिला थांबायला सांगून पहारेकरी उघड्या दारातून आत शिरला. त्यावेळी घड्याळात 9:30 वाजले होते. ऊन तापलेले असले तरी बंगल्यासभोवताली असलेल्या झाडीमुळे ते जाणवत नव्हते. गारवारा अंगाला झोंबत होता. 2च मिनिटात एक रुबाबदार व्यक्तिमत्वाचा भारदस्त वाटणारा तरुण दारात आला. बुद्धिमत्तेचे तेज त्याच्या चेहऱ्यावर होते. चौकस नजरेने तो पोर्चमधील तरुणी पाहत होता आणि बंदोबस्त पाहून बुचकळ्यात पडलेली ही तरुणी त्याच्यासारखीच चौकस नजरेने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा हावभाव टिपण्याचा प्रयत्न करत होती. आत या, सहजरित्या त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. त्याचा आवाज आणि बोलण्याची पद्धतही कमालीची भारदस्त होती. अत्यंत विचारी आणि शांत प्रवृत्तीचा तो तरुण असावा हे बंगल्याच्या पायऱ्या चढताना त्या तरुणीच्या लक्षात आले होते. तुम्हाला कोण हवंय? त्या तरुणाने थंडपणे विचारले. अद्यापही तो तिची कसून पाहणी करतच होता. मला महानंदाच्या आईला भेटायचे, तिने भव्य आणि आलिशान अशा दिवाणखान्यात चौकसपणे नजर फिरवीत सांगितले. माफ करा, त्या कोणालाही भेटू शकणार नाहीत. का? त्यांना फार मोठा धक्का बसलेला आहे. कोणालाही भेटायला त्यांना डॉक्टरांची परवानगी नाही. त्या तरुणाच्या आवाजात कोणतेही भाव नव्हते. ती तरुणी आल्याचे त्याला सुखही नव्हते आणि दुःखही नव्हते. फक्त 5 मिनिटांसाठी मला भेट हवी आहे. मी त्यांना कोणताही त्रास देणार नाही, त्या तरुणीने शांतपणे सांगितले आणि त्याने नकारार्थी मान हलवली. अद्याप त्याने त्या तरुणीला बसायला देखील सांगितले नव्हते. अजिबात भेट मिळायची नाही. काय काम असेल ते मला सांगा. मला काही प्रश्न विचारायचे. अचानक किंचित कठोर आवाजात त्या तरुणीने आपल्या येण्याचा विचार सांगितला.
आणि त्या तरुणाचे डोळे किंचित कठोर झाल्यासारखे तिला वाटले. कसले प्रश्न? महानंदाच्या खुनाच्या बाबतीत. प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार काय? त्या तरुणाच्या डोळ्यात संशय होता. चेहरा कठोर बनला होता. मी सांगते त्या नंबरवर फोन करा. तिथे इन्स्पेक्टर माने भेटतील आणि तेच तुम्हाला अधिकार सांगतील. त्या तरुणीचा आवाज पूर्वीपेक्षाही कठोर बनला आणि त्या तरुणाचा चढलेला चेहरा खाडकन उतरला. तुमचा पोलीस खात्याशी संबंध आहे? दबक्या आवाजात त्या तरुणाने विचारले. नाहीतर मला प्रश्न विचारण्याची गरजच काय? त्या तरुणीचा आवाज कठोरच होता. तिचं नाव विचारण्याचा विचार त्या तरुणाच्या डोक्यात होता. पण एकाएकी बदललेल्या परिस्थितीने त्याला विसर पडला आणि घाईघाईत त्यांनी त्या तरुणीला आलिशान सोफ्याकडे बोट दाखवून बसण्याची विनंती केली. घडलं ते फार वाईट. अद्यापही खरं वाटत नाही. तो तरुण दुःखी चेहरा करून बोलला. तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकेन. तो तरुण गंभीरपणे बोलला आणि ती तरुणी आपल्याकडे रोखून पाहते आहे हे लक्षात येताच तो दबल्यासारखा झाला. मला महानंदाच्या आईलाच भेटायचं होतं. त्या बाबतीत मात्र मी असमर्थ आहे. या घरात अत्यंत कडक शिस्त आहे. जोपर्यंत डॉक्टर परवानगी देत नाहीत तोपर्यंत नर्स आणि डॉक्टर या दोघांशिवाय त्यांना कोणीही भेटू शकत नाही. अगदी मी सुद्धा. आपण कोण? मी पाराशरांचा भाचा सुधीर कौल. 7 वर्षे मी सैन्यात होतो. गेल्या वर्षी शॉर्ट सर्व्हिस कमिशनची मुदत संपली आणि मी बाहेर आलो. महानंदाचा खून करायचा सुधा बोरावकेला काही कारण असावं असं तुम्हाला वाटतं? त्या तरुणाने गंभीरपणे आपल्या कामाला सुरुवात केली. मी त्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही. सुधा बोरावके हिला सर्व तऱ्हेची मदत महानंदाच्या आईने केली. पण हल्ली संबंध बिघडले असावे असे मला वाटत होतं. पण नेमके काय घडले ते मला माहीत नाही. तुम्ही इथं काय करता? मामा वारल्यापासून सर्व आर्थिक व्यवहार माझ्या हातून होतोय. सुधा बोरावकेला खून करायचं काहीतरी कारण असावं. महानंदाचा खून करायचं कोणीतरी प्रयत्न करीत हे 6 महिन्यापूर्वीच माझ्या लक्षात आलं आणि कोणताही धोका नको म्हणून मी फौजेतील 3 पेन्शनर्स केवळ तिच्यावर पहारा ठेवण्यासाठी ठेवले. तुम्हाला तसा संशय काय यावा? पैशासाठी काहीही होऊ शकतं. महानंदा नाहीशी झाली तर ही सर्व इस्टेट तिच्या चुलत भावांना मिळणार आहे. ते कोण? ते आहेत दोघे. पण मोठा आज 10 वर्षापासून कॅनडात आहे. फार मोठा इंजिनियर आहे. आणि दुसरा महानंदाच्या वडिलांबरोबर जो भांडून गेला त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. 6 महिन्यापूर्वीच मामीच्या नावावर त्याचे एक पत्र आले होते. पण मी त्यांना दाखवले नाही. त्यात काय होतं? आपण अतिशय अडचणीत आहोत आणि 8 दिवसांच्या आत आपल्याला 50,000 रुपये डिमांड ड्राफ्टने पाठवायची विनंती त्यांनी केली होती. एका हॉटेलाच्या पत्त्यावर त्याने तो ड्राफ्ट मागितला होता. ते पत्र तुम्ही मला दाखवू शकाल? हो, झटक्यात उठत सुधीर बोलला आणि 2च मिनिटात तो एक फाईल घेऊन बाहेर आला. त्याने एक पत्र त्या फाईलीतून काढून तिच्या हातात दिले. केवळ 7-8 ओळींचेच ते पत्र होते. इनलँड लेटर. 2 ठिकाणी दिल्लीतील एका हॉटेलचा पत्ता लिहिला होता. हे पत्र महानंदाच्या आईला का दिलं नाही? त्यांचा या भाच्यावर अतिशय राग. तो डोळ्यासमोर आलेला सुद्धा त्यांना नको होता आणि म्हणूनच ते पत्र त्यांना दाखवले नाही. कारण त्यांना पहिला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. त्या चिडल्या की त्यांना अधिक त्रास होतो. तुम्ही या पत्राला काही उत्तर दिलं नाही. त्यानंतर त्याचं पत्र कधी आलं होतं? नाही. पण तो एकदा आपल्याला दिसला असं महानंदा सांगत होती. लगेच मी पहारेकरांना त्याचं वर्णन सांगितलं आणि त्या तरुणाला महानंदाच्या जवळपासही फिरकू देऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या. कारण तो मला घातकी वाटला. पैशासाठी तो हवं तो करील. त्याचं नाव काय? महेंद्र पाराशर. सध्या तो कुठे आहे हे सांगू शकाल? नाही. त्याचा आणि सुधा बोरावकेचा काही संबंध होता? असावा. कशावरून? जेव्हा महानंदाने त्याला पाहिलं होतं तेव्हा तो सुधाचा वर्ग असलेल्याच गल्लीतून बाहेर येत होता. समोर बसलेली ती तरुणी विचारत पडली. सुधीर कौल देखील गोंधळून गेला. या तरुणीला तोंड कसे द्यावे हेच त्याला समजत नव्हते. एखाद्या अनुभवी पोलीस अधिकाऱ्याने विचारावे तसेच प्रश्न ती विचारत होती.
काल आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील इतके खोलवर जाणारे प्रश्न विचारले नव्हते. यापुढं कधी त्यानं इथे संपर्क साधला तर तुम्ही काय करणार? मी त्याला समोर उभा करणार आणि जाब विचारणार. एकाएकी सुधीर कठोर बनला आणि त्याचवेळी पोलिसांची एक जीप थेट पोर्चमध्ये येऊन उभी राहिल्याचे बसल्या बसल्याच त्या तरुणीने पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर अस्पष्टसे हास्य पसरले. जीप पोर्चमध्ये थांबताच सुधीर घाईघाईत उठला आणि इन्स्पेक्टर माने आश्चर्यचकित चेहरा करून आत शिरले. फाटकाबाहेर कार पाहूनच ते आश्चर्यचकित झाले होते, पण त्यांनी चेहऱ्यावरचे भाव आवाजातून व्यक्त केले नाहीत. काम संपलं? त्यांनी त्या तरुणाच्या शेजारी बसत विचारले. हो, नुकतंच. माझं काम संपलं आणि तुम्ही आलात. मी महानंदाच्या आईला भेटायला आलो आहे. इन्स्पेक्टर माने सहजरित्या बोलत होते, पण ते समोरच्या तरुणीवर अतिशय चिडले होते. मनातल्या मनात ते तिला सारखे शिव्या देत होते. ही काहीतरी भानगड निश्चित सुरू करणार याची खात्री त्यांना पटली होती. माफ करा, त्या भेटू शकत नाहीत. का? त्या आजारी आहेत. त्यांना आणखी त्रास झाला तर हार्ट अटॅक येईल असे डॉक्टर म्हणतात. मी तो धोका पत्करणार नाही. मला माहिती हवी आहे. कसली? सुधा बोरावकेला त्या किती वर्ष ओळखतात? 7-8 वर्षे. तिच्या डोक्यावर कधी कसला परिणाम झाला होता काय? नाही. कशावरून? कारण मीही तिला तितकेच वर्ष ओळखतो. अतिशय हुशार अशी ती तरुणी होती. सुधीर स्पष्टपणे बोलत होता. त्या तरुणीशी बोलताना तो दबल्यासारखा बोलत होता, पण आता मानेंशी बोलताना त्याच्या मनावर मुळीच दडपण नव्हते. महानंदाचा खून करण्यासाठी तिला एखादं कारण आहे काय? नाही. कधी भांडण झालं होतं का? नाही. खून झाला त्याच्या 2 दिवस आधी महानंदाचा वाढदिवस झाला. सर्व सूत्र होती सुधाच्या हातात. मग आम्ही गोंधळात पडलो आहोत इन्स्पेक्टर. महानंदाची आई विश्वास ठेवायला तयार नाही. ती सुधाला सोडवा म्हणते, पण ते कसं शक्य आहे? तिनं खून केला हे सत्य आहे. हे सत्य तुम्हाला कसं समजतं? अचानक त्या तरुणीने प्रश्न विचारला आणि दचकून सुधीर तिच्याकडे पाहत राहिला. का कोण जाणे, पण त्याने या तरुणीचा निश्चित धसका घेतला होता, जो पोलिसांना पुरावा सापडला. तुम्ही प्रत्यक्ष पाहिलात? नाही. माने, मी जिवंत. घाबरलेल्या सुधीरकडे लक्षही न देता झटक्यात उठत ती तरुणी बोलली आणि जीप घेऊन जाण्याचा हुकूम सोडला आणि ते कारमध्ये तिच्या शेजारी येऊन बसले. ताई, तुम्ही काय करणार आहात? काहीही नाही. कारला वेग देत तिने ताडकन सांगितले. सुधीरनं काय माहिती दिली? तो काय देणार? बावळट आहे लेकाचा. दिसायलाच भपकेबाज आहे. तुम्हाला कुठं सोडू? या खुनाविषयी तुमचं काय मत आहे? कायदा गाढव आहे आणि न्याय आंधळा आहे. म्हणजे? माने, ऑफिसची खिडकी उघडी होती? हो. ती कधी उघडी ठेवण्यात येते याची चौकशी केलीत? नाही. ती करा. कडी गंजलेली आहे. मागच्या बाजूला घाण आहे म्हणून खिडकी सरोदीत बंद असते. त्या खिडकीला गज नाहीत. लाकडी भक्कम दार आहे. हो, मी ते पाहिलं. ती खिडकी उघडी का याचा कधी विचार केलात? नाही. हवा येण्यासाठी. घाण वास घेण्यासाठी खिडकी उघडी ठेवत नसतात माने. जेव्हा महानंदाची किंकाळी कारजवळ असलेल्या रक्षकांना ऐकू आली तेव्हा त्यातील एकाला दारातून सुधा दिसत होती. कारपासून हॉलचं दार जवळजवळ 50 फूट दूर आहे. जेव्हा सुधाने छातीतील सुरा खेचला तेव्हाच एकजण आत पोचला. त्याने तिचा हात पकडला. हो, पण माने एकदम गोंधळला. प्रयत्न केलास तर ज्यानं खून केला त्याच्या बुटांचे ठसे कदाचित खिडकीवर सापडतील. इन्स्पेक्टर मानेला हा फार मोठा धक्का होता. रजनी काटकरचा हा झपाटा पाहून ते हादरले होते. ताई, तुला नेमकं काय वाटतं? सुधाला कोणीतरी सापळ्यात पकडलेलं आहे. फक्त कुणी तेच तुम्ही शोधून काढावं. पण पुरावा? तो नकली आहे. एखादा चांगला वकील भेटला तुमच्या या पुराव्याच्या तो चिंधड्या करून टाकील. ताई, कुणालाही महानंदाचा खून करण्याचं काही कारण नाही. सुधाला काय होतं कारण? तेच मी शोधून काढणार आहे. महानंदाची आई तुम्हाला सांगेल सुधा निरपराधी आहे म्हणून. पोरी इतकंच प्रेम आहे तिचं सुधावर. पण ताई, माने, तिचा खून करायचं कुणालाही कारण नाही, तर मग तिच्यावर कडक पहारा ठेवायचं कारण तरी काय? रजनीने अचानक प्रश्न विचारला आणि इन्स्पेक्टर माने तिच्या तोंडाकडे पाहतच राहिले.
या प्रकरणात आपले काहीतरी चुकते आहे याची खात्री त्यांना झाली. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता या खुनाला काय वळण लागते ते ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.